हॅलो, शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो. तर चला, इथे सगळा हा एवढा पसारा दिसतोय ना, तर ना आज मस्तपैकी छानसा असा बेत बनणार आहे. म्हणजेच मी आज बिर्याणी बनवणार आहे. आणि बिर्याणी म्हणजे काय, तर प्रॉन्सची बिर्याणी मी बनवणार आहे. ह्याच्या आधी तुम्ही बिर्याणी वगैरे बघितली असेल. मी चिकनची बिर्याणी खूप वेळा बनवलेली आहे, त्याची रेसिपीसुद्धा टाकलेली आहे. त्याचप्रमाणे सेम मी तशीच ना प्रॉन्सची बिर्याणी बनवून घेणार आहे. तर काय झालं, सकाळी ना मी मार्केटमध्ये जाऊन मच्छी घेऊन आलेली आहे, म्हणजे प्रॉन्स आणि मांदेली घेऊन आलेली आहे. सगळी मच्छी साफ वगैरे करून मी ना, म्हणजे प्रॉन्स आणि मांदेली मी साफ करून मस्तपैकी फ्रीजमध्ये स्टोरेज करून ठेवलेली. फक्त मी दुपारी कामाला जायच्या अगोदर ना आमटी भात केलेला होता आणि थोडीशी मांदेली ना, म्हणजे एक 7-8 पीस मांदेलीचे मनोरसाठी मी फ्राय करून ठेवले होते. त्याच्यानंतर ना कोळंबी पण मी खालीच ठेवली होती फ्रीजमध्ये आणि वरती फ्रीझरमध्ये मांदेली ठेवून दिली होती. तर आता मी कामावरून आल्याच्यानंतर ना म्हणजे आयुषला ना बिर्याणी बोललं की तुम्हाला मी आधी पण खूप वेळ सांगितलं, त्याला ना चिकन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, मटन बिर्याणी, बिर्याणी हा प्रकार त्याला खूप आवडतो. आणि मीही ना सकाळी मच्छी आणल्यामुळे ना तो कॉलेजला निघून गेला होता. त्यामुळे त्याला माहितीच नव्हतं की घरामध्ये प्रॉन्स वगैरे आणून ठेवलेले आहे. आणि तो यायच्या आधीच मनोवर जेवून घेतलेला, त्यांनी सगळी ते मांदेली संपवलेली. मग त्याला माहितीच नव्हतं की मच्छी वगैरे घरी आणून ठेवलेली. तर संध्याकाळी आल्याच्यानंतर ना मी एवढा सगळा प्रकार करून म्हणजे सगळी तयारी करायला घेतली ना, तो मला बोलतो, "मम्मी काय बनवते तू? काय बिर्याणी बनवते? पण कसली बिर्याणी बनवते? चिकन तर नाही आणलं आहे." तर मी बोलले की नाही, आज प्रॉन्स बिर्याणी. बापरे, तो एवढा खुश झाला, एवढा खुश झाला. बापरे, बिर्याणी, ते पण प्रॉन्स बिर्याणी त्याची फेवरेट आहे. त्याच्यामुळे चला, आता मी ही सगळी तयारी करून, तुम्ही आधीच बघितली असाल की मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. ते ग्रीन मसाला तयार करून घेतलेला आहे. पाणी तापल्याच्यानंतर इथे तांदूळ अगोदर मी धुवून घेतलेले आहेत. बिर्याणीसाठी मी ना बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो धुवून घेतलेला आहे. पाण्याला उकळी आल्याच्यानंतर, पाण्याला उकळी नव्हती आलेली, पाणी गरम करायला ठेवलं तेव्हाच मी ह्याच्यामध्ये ना गरम मसाले थोडेसे टाकलेले आहेत. ही सगळी मी आधी माझी सगळी तयारी तुमच्याशी बोलता बोलता आधी तयारी माझी झालेली होती. त्यात पुदिना आणि कोथिंबीर पण टाकलं आहे पाण्यामध्ये. आणि इथे मी बरिस्त्यासाठी ना कांदा फ्राय करून घेते. ह्याच्यात अर्धा कांदा मी ठेवलेला आहे फोडणीसाठी. तर हा मस्तपैकी छान असा ब्राऊन झाल्याच्यानंतर ना पसरवून ठेवायचा, असं घट्ट असं करून ठेवायचं ना, पसरवून ठेवला की छान असं कुरकुरीत होऊन जातो तो. तर इथे ना मी कोळंबी अर्धा किलो घेतलेली होती. त्याच्यामध्ये मी ना एक बटाटा, मला बिर्याणीमधला किंवा ना असं फिशमधला त्याची जरी कढी केली असते ना, त्याच्यातले बटाटे आहेत ना मला खूप आवडतात. किंवा मी नुसतं चिकन जरी बनवते ना, त्याच्यामध्ये मी बटाटा एक टाकते, मला त्यातला बटाटा खूप आवडतो. तर ह्याच्यासाठी ना मी अर्धा किलो कोळंबीसाठी एकच फक्त बटाटा घातला होता. आणि त्यात छान मस्तपैकी ग्रीन मसाला असतो ना आपला, म्हणजे याच्यामध्ये मी घेतलेला आहे पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण, ते वाटून घेतलेलं आहे, त्याची पेस्ट. आणि हळद आणि मीठ लावून ना मी कोळंबीला लावून ठेवलेलं आहे. दुसऱ्या साईडला माझं मस्तपैकी पाणी उकळल्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये जे भिजवलेले मी तांदूळ होते ना, धुवून स्वच्छ भिजवून ठेवले होते, ते मी या उकळत्या पाण्यामध्ये घातलेलं आहे. आणि छान त्याला एक कणी होईपर्यंत शिजवून देईल, म्हणजे 80% मी शिजवून घेणार आहे. तर इथे मी जे कोळंबी मॅरिनेट करून ठेवलेली आहे ना, आणि हो, मॅरिनेट करताना मी ह्याच्यामध्ये अर्धा मस्तपैकी असं रसरशीत लिंबू पिळलेला आहे. तर त्यामध्ये ना मी आता ह्याच्यामध्ये आपला मसाला असतो ना, बिर्याणी मसाला, तो मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे, थोडासा अर्धा पॅकेट. तो मस्तपैकी छान परत एकदा मिक्स करून ठेवून दिलेला आहे. आता मी इथे टोप जो हा ठेवला आहे ना, ह्याच्यामध्येच मी प्रॉन्सची म्हणजे प्रॉन्स बिर्याणीसाठी जे मी लेयर लावणार आहे ना, लेयर म्हणजे मी सिंगल लेयरच लावणार आहे. तर पहिलाच मी ह्याच्यामध्ये मी सगळी मस्तपैकी प्रॉन्सची ग्रेव्ही तयार करून घेते. तर इथे ना माझ्या कढईमध्ये, काल तुम्ही बघितलं असेल, मी जे कटलेट फ्राय केले होते ना, त्यातलाच कढईतला तेल मी वापरलं आहे. मी एक्स्ट्रा तेल काय घेतलेलं नाही आहे दुसऱ्या बुदलीतला किंवा दुसऱ्या भांड्यातला. तर ते मस्तपैकी छान आता गरम करायला ठेवलेलं आहे तेल. आणि भात माझा 80% झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू घातला होता, भात शिजताना म्हणजे मस्तपैकी पांढरा शुभ्र भात होतो. आणि अर्धा मी त्या मॅरिनेट करण्यासाठी जो लिंबू वापरला होता ना, त्याची साल मी याच्यात टाकून ठेवली होती. लिंबू मी काढून घेतलेले आहेत आणि भात तसाच ठेवलेला आहे. ह्याच्यासकट जो गरम मसाला वगैरे आहे ना, त्याच्यासकट मी ह्याच्यामध्ये लेयर लावणार आहे. तर आता इथे ना मस्तपैकी तेल गरम झाल्याच्यानंतर 2-4 पानं तेजपत्त्याची टाकलेली आहेत. आणि जो उभा लांब लांब चिरून घेतलेला कांदा आहे ना, तो मी त्या तेलामध्ये फोडणीसाठी घातलेला आहे. थोडासा नरम झाल्याच्यानंतर कांदा ना, मग मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घातलेले आहेत बारीक चिरून.
ते पण चांगलं मी फ्राय करून घेणार आहे, म्हणजे मस्तपैकी त्याला मऊ होऊ देणार आहे. त्याच्यासाठी मी जे कांदा आणि टोमॅटो ना ते मऊ होण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं ना मीठ घालणार आहे. त्याच्या आधी मी कोथिंबीर आणि पुदिना आहे ना ते घालण्यासाठी मस्तपैकी धुवून ना नितळायला ठेवले होते. तर ते मी एका साईडला पहिला चिरून घेते. तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो माझं मस्त नरम होणार आहे. एकदा पळी फिरवून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये बघा मी इथे अगदी हलकंसं मीठ घालणार आहे, जेणेकरून माझं ना कांदा आणि टोमॅटो ना छान असं नरम झालं पाहिजे आहे, म्हणून याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. अगदी भरपूर घालायचं नाही आहे, फक्त ते कांदा टोमॅटो नरम होण्यासाठी मी मीठ घातलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी भात माझा 80% छान एकदम फडफडीत असा शिजलेला आहे. असा तो एकदम मोकळा मोकळा होतो आहे, इतका छान शिजलेला आहे. म्हणजे भाताकडे मोस्ट ऑफ ना भात जेव्हा शिजत असतो तेव्हा त्याच्याकडे व्यवस्थित ना लक्ष दिलं पाहिजे आहे, म्हणजे भात मस्तपैकी आपल्याला जसा पाहिजे तसा आपल्याला शिजून मिळतो. तर इथे मस्तपैकी आता तुम्ही बघू शकता छान असं कांदा आणि टोमॅटो नरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी सुके मसाले घातलेले आहेत. जसं तिखट घातलेलं आहे आणि सगळं अंदाजाने घातलेलं आहेत. माझं काय मी प्रमाणात किंवा माप वगैरे घेत नाही. तिखट घेतलेला आहे, गरम मसाला, हळद आणि बिर्याणी मसाला आहे ना तो घातलेला आहे. थोडंसं मी याच्यामध्ये पुदिन्याची आणि कोथिंबिरीची पानं टाकलेली आहेत. ऑलरेडी मी ना याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट ना मॅरिनेट करण्यासाठी कोळंबीला लावून ठेवलेले आहेत, पण थोडंसं मी परत ना ह्याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी 1 चमचा इतकं घातलेलं आहे. छान मी मस्तपैकी सगळा मसाला ना तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे झाकण मारून. त्याच्यानंतर झाकण काढल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जो मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आणि बटाटा आहे ना ते घातलेला आहे. मस्तपैकी फिरवून घेतलेला आहे सगळा मसाला आणि कोळंबी बटाटा वगैरे सगळं आहे ना ते छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आत्ताच चवीप्रमाणे सगळं जेणेकरून ना कोळंबी आणि बटाट्याला वगैरे सगळं मसाल्याला मीठ लागेल व्यवस्थित, इतकं पूर्ण म्हणजे बिर्याणीला पूर्ण मीठ लागेल ना इतकं छान असं ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये ना खाली लागू नये ना, म्हणजे करपू नये म्हणून थोडंसं मिक्सरमधलं पाणी जे आपलं वाटण असतं ना ते धुवून पाणी घातलेलं आहे. आणि छान अशी माझी ग्रेव्ही झाकण मारून मी शिजवून घेतलेली आहे. मस्त बटाटा चेक केलेला आहे मी, बटाटा चांगला छान शिजलेला आहे. त्याच्यानंतर आता माझं फायनल म्हणजे काय, जो शिजवलेला भात आहे ना तो घातलेला आहे. सगळी पूर्ण सेम प्रोसेस माझी सगळी आपण बिर्याणीला, मटन बिर्याणीला, कोळंबी बिर्याणीला, इवन आपण पुलाव असं बिर्याणी व्हेज बिर्याणी बनवतो ना तेव्हा आपण सेम असंच आपण बनवतो, फक्त भाज्यांना मस्तपैकी दही वगैरे लावून ठेवायचं जसं चिकनला लावतो तसं. आता इथे सगळं भात वगैरे घातल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी कलर घातलेले आहेत. मागच्या टायमाला ना सॉरी परत एकदा त्या जे पण कोण बघेल ना त्याच्यासाठी सॉरी बघेल, त्या दादांनी एक कमेंट केली होती की ॲल्युमिनियमच्या टोपामध्ये बिर्याणी बनवू नका आणि ना ह्याच्यामध्ये काय आपलं कलर घालू नका. पण काय कलर घातल्याशिवाय ना बिर्याणीला शोच येत नाही, म्हणजे ती अशी दिसत नाही बिर्याणी होते म्हणून म्हणून सॉरी, मी परत एकदा सॉरी बोलते. आपली जी प्रोसेस आहे ना, आपण ऑर्डर जेव्हा मागवतो तेव्हा आपण बघा मोस्ट ऑफ मोठ्या मोठ्या टोपांमध्ये ॲल्युमिनियमच्या टोपांमध्येच बिर्याणी वगैरे येते. तर माझ्याकडे दुसरी कुठली भांडी पण नाही आहेत, त्यामुळे ना मी ॲल्युमिनियमच्या टोपामध्येच लावून घेतलेलं आहे. तर छान मस्तपैकी माझी बिर्याणी आता लागलेली आहे. ह्याच्यावरती मी कलर वगैरे घातलेले आहेत, पुदिना आणि कोथिंबिरीची पानं घातलेली आहे, बरिस्ता तळलेला होता ना तो घातलेला आहे आणि आता दम मारण्यासाठी बिर्याणी होत आहे. ते मस्तपैकी मी एकदम 5-7 मिनटं झाले असतील आणि मस्तपैकी त्याचा सुगंध ना असं यायला लागला. ह्याच्यामध्ये मी तूप घातलेला आहे वरून, पण तो व्हिडिओज माझ्याकडनं मी इतका मागे पुढे करून असं शोधला ना, मला ना ती व्हिडिओज मिळाली नाही. तर इथे मस्त त्यात हे मी तुम्हाला ना एवढे ॲक्शन करून काय सांगते की जेवण झाल्याच्या नंतर ना आता मी असंच पुसून घेतलेलं आहे प्लॅटफॉर्म. नंतर जेवण झाल्याच्यानंतर मला सगळं ना आज नॉनव्हेज बनलं आहे ना आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे, तर मला छान असं किचन प्लॅटफॉर्म वगैरे सगळं ना धुवून घ्यावं लागणार. तर ते मी तुम्हाला ॲक्शनमध्ये अशी सांगत होती. तर चला, तर पुढची अजून बरीच कामं बाकी आहेत. माझं मस्तपैकी बिर्याणी झालेली आहे, गॅस बंद केलेला आहे आणि आता तुम्हाला दाखवते माझी बिर्याणी कशी झालेली आहे ती. तर इथे ना मी मस्तपैकी 15 मिनटं दम मारण्यासाठी ठेवली होती बिर्याणीला आणि छान असं जसं मी झाकण खोललं ना इतकं छान मस्त सुगंध
एकदम घरभर पसरला होता. जसं मी झाकण खोललं ना, हॉलमधून ना आयुष मला म्हणजे विचारायला आलं, "झालं मम्मी झालं का?" तर मी बोलले की "हो झालेलं आहे. एकदा फक्त ताट बनवते आणि मग बाहेर घेऊया जेवायला." तर इथे मस्तपैकी तुम्ही बघू शकता छान अशी माझी बिर्याणी तयार झालेली आहे आणि खरंच खूप छान टेस्टी पण झाली होती. तर इथे बघितली मस्त झाली ना. तर चला आता जेवून घेते आणि पुढच्या कामाला परत मी सुरुवात करणार आहे. जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मस्तपैकी सगळे मी जेवढं प्लॅटफॉर्मवरती थोडंसं पसारा पडला होता मगाशी, तसं तर वरचेवर सगळं फक्त पसारा उचलला होता. पण आता मला गॅस पूर्ण ना साबणाने वगैरे स्वच्छ ना धुवून घ्यायचं आहे. पण ना त्याच्या आधी ना मला जे पण फ्रीजमध्ये सगळं काढून वगैरे ठेवायचं आहे. थोडीशी बिर्याणी उरली होती, ती मी काढून ठेवलेली आहे एका बाउलमध्ये. त्याच्यानंतर ना इथे जी कोथिंबीर आणि पुदिना खूप जास्त झाली होती, तर ती मी पुढच्या भाजीला वगैरे किंवा कशात तरी यूज होईल म्हणून ती पण मी डब्यात काढून ठेवलेली आहे. बरिस्ता जो होता तो पण थोडासा म्हणजे आयुषला ना मोस्ट ऑफ ना ते तळलेला कांदा म्हणजे बरिस्ता आपण ते घालतो ना वरून, ते अजिबात आवडत नाही म्हणून मी खूप प्रमाणामध्ये कमी घालते, म्हणजे कमी प्रमाण असतं थोडंसं. तर उरलेला होता ना तो पण मी ठेवून दिलेला, तो कुठल्यातरी भाजीला फोडणीत वगैरे यूज होईल. त्याच्यानंतर ना सगळं काढून मी फ्रीजमध्ये वगैरे ठेवल्याच्यानंतर आता मला गॅस चांगला स्वच्छ म्हणजे साबणाने वगैरे धुवायचं आहे ना, त्याच्यासाठी ह्याचे बर्नल वगैरे आहेत किंवा याची जाळी असते ना, काय बोलतात त्याला, ते आपण शेगडीच्या वरती जी जाळी असते ती, ते सगळं मी गॅसवरनं सगळं काढलेलं आहे. खालून वरून मस्तपैकी छान असं शेगडीला प्लॅटफॉर्म वगैरे सगळं साबण लावून क्लीन असं धुतलेलं आहे. आणि समोरच्या भिंतीवरतीसुद्धा खूप आपल्या म्हणजे असं चिटचिट उडतं वगैरे ना, तर तिकडे पण मी व्यवस्थित स्वच्छ असं साबण वगैरे लावून घेतलेलं आहे. ह्या टायमाला फक्त ना मी समोरची बरणं आहेत ना त्या साईड, म्हणजे शेवटचा माझा मोठा गॅस आहे ना तिकडे हांडा असतो, तर ते हांड्यावर त्या साईडला असल्यामुळे ना मी आता ते तेलाची वगैरे बुदली उचललेली नाही आहे. आणि मी तुम्हाला हे काय दाखवते माहिती आहे, ही माझ्या ना आईची बांगडी आहे. आणि मला ना एका क्षणासाठी अशी वाटली की हे गॅसचं जो पाटचा हे असतं ना, कनेक्शन असतं ना ते मेटलचं असतं ना, तर मला त्याच्यामध्ये ती अडकली, तर मला वाटलं तुटली, कारण का माझी एक बांगडी तशीच तुटलेली आहे ना, तर मला वाटलं तुटली. आणि मला ते असं वाटलं, अरे अरे एकच माझ्याकडे आता आईची ही बांगडी राहिलेली आहे आणि ही पण तुटली आहे काय, म्हणून मी ती चेक करत होते. पण नशिबाने ती बांगडी तुटली नाही आहे. तिची ही एकच आठवण आता शेवटची माझ्याकडे राहिलेली आहे. चला असो, ह्या गोष्टी तर असतातच, होतच राहतात. त्याच्यानंतर ना आता मी मस्तपैकी साबण वगैरे लावून छान चकाचक असं माझा गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन केलेला आहे. पाणी घालून घालून मस्तपैकी म्हणजे पाण्याने स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे. आणि सगळी म्हणजे जे आता शेगडी त्याच्यावरची जाळी किंवा बर्नल वगैरे आहेत ते छान मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत. पोळीपाट वगैरे पण आहे ना, तो पण मी हातोहात लगेच क्लीन करून घेतलेला आहे. सगळं छान मस्तपैकी व्यवस्थित केल्याच्यानंतर मग आता पुढची अजून म्हणजे झाडू वगैरे मारणं बाकी आहे आणि माझी भांडी घासायचं काम आहे ना, मी त्याली करणार आहे. तर ही माझी सगळी कामं करेपर्यंतच मला ना अर्धा 1 तास 1 तास तर नाही जात, अर्धा पाऊण तास असं सगळं निघून जातो. कारण का जेव्हा मी येते सगळं क्लीन वगैरे करून हे शेगडी वगैरे धुईपर्यंत मला अर्धा ते पाऊण तास लागतो. खाली पाणी पडलेलं वगैरे तर ते व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आणि शेवटी आता मी झाडू वगैरे स्वच्छ मारून घेणार आहे. एवढं सगळं केल्याच्यानंतर ना सकाळी जेव्हा उठतो आणि किचनमध्ये येतो ना, खरंच इतकं समाधान वाटतं ना की म्हणजे किचन किती छान माझं एकदम नीट अँड क्लीन आहे ना. आणि असं केल्याच्यानंतर ना मनोकडनं एक असं येतं ना की हां, अरे वा, आज एकदम किचन एकदम चकाचक आहे. कधी कधी काय होतं, उशीर झाला ना की मी झाडू वगैरे मारत नाही ना, तो स्वतः मारून घेतो. पण मला उशीर वगैरे झाला ना की मी झाडू वगैरे मारत नाही, बाकीची इतर कामं वगैरे करून घेते. तर चला आता माझी आज सगळी कामं वगैरे झालेली आहेत आणि तुम्हाला दाखवते आता ना मस्तपैकी माझी मॉडर्न मुलगी आहे ना, कानात हेअरफोन वगैरे लावून छान असं तिची भांडी घासण्याचं काम चाललेलं आहे. ते तुम्हाला दाखवते. हे बघा, माझी मॉडेल कामवाली आहे ती, घरातली घरगुती. तर ना मिताली ते मस्तपैकी तिचं काही पान हालत नाही मोबाईलशिवाय, मस्तपैकी कानामध्ये हेडफोन टाकते आणि गाणी लावून छान अशी भांडी घासते. आता पण इथे ती तेच करते, एका साईडला ती गाणी ऐकते आणि मस्तपैकी मला ना बोलली की आज मला मस्तपैकी आज मसाज करून दे, ऑइल लावून दे, तर तेच ती काम करते आणि छान इतकं बरं वाटतं आहे ना. चला तर मी मस्तपैकी रिलॅक्स होते, तुम्हाला बाय बोलते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.